मालवण तडका। आज मी तुम्हाला मालपुआची रेसिपी दाखवणार आहे। मालपुआ ही एक राजस्थानी डिश आहे, पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चला आपण साहित्य बघूया। तर मालपुआ बनवण्यासाठी आपण साहित्य पाहणार आहोत। मी 1 कप गव्हाचं पीठ घेतले। काही जण मैदा मिक्स करून घेतात, पण हे मी पूर्णपणे गव्हाचं पीठ घेतले आणि 1 कपला मी अर्धा कप साखर घेतली आहे। आणि हा रवा आहे, हा 1 टेबलस्पून आहे। बदामाचे काप आहे सजावटीसाठी, आणि ही वेलची जायफळ पावडर आहे, आणि ही मिल्क पावडर आहे, हे मी 2 टेबलस्पून घेतली आहे। हे तळण्यासाठी तूप आहे, तुम्ही तूप, तेल किंवा डालडा काही वापरू शकता। मी तूप घेतले इथे। आणि हे दूध घेतले, हे पाऊण कप आहे। तुम्ही दुधामध्ये पीठ नसेल भिजवायचं, तुम्ही पाण्यामध्ये पण भिजवू शकता। हे मी दुधामध्ये बनवणार आहे। तर इथे मी हा एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये मी आता गव्हाचं पीठ घालून घेणार आहे। त्याच्यानंतर साखर, आता रवा आणि मिल्क पावडर, आणि ही वेलची जायफळ पावडर, आणि आता दूध ऍड करणार आहे हळूहळू। दूध थोडं थोडं ऍड करायचंय आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे। आता हे मी चांगलं मिक्स करून घेणार आहे। भजीला जेवढं बॅटर ठेवतो साधारणतः तेवढं पातळ आपण ठेवणार आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचंय। साराचा आवाज येतोय, कारण सारा आता खूप बोलते। साराची खूप बडबड चालू असते। बॅटर आपल्या इथे रेडी झाले। आता हे मी अर्धा तास असं झाकण घालून बाजूला ठेवणार आहे, म्हणजे चांगलं सेट होईल। आता हे आपलं बॅटर चांगलं सेट झालंय। आता मी मालपुए काढून घेणार आहे। इथे मी गॅसवरती हे पॅन ठेवले गरम करत, आणि आता मी त्याच्यामध्ये तूप घालून घेणार आहे। काही जण हे डीप फ्राय पण करतात, पण मी मालपुए शॅलो फ्राय करून घेणार आहे। तवा चांगला तापलाय, आता मी गॅस स्लो केलाय आणि इथे मी मालपुए घालून घेणार आहे। मी हे असं पळीने इथे बॅटर घालून घेते। हे जस्ट सोडायचं आहे, आपोआप पसरलं जाणार आहे। दोन्ही साईडने असं छान भाजून घेणार आहे। आपला मालपुआ चांगला भाजला गेलाय दोन्ही साईडने। आता हा मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। मी 2-3 मिनिटं दोन्ही साईडला भाजून घेतले, काढून घेते आणि दुसरा घालून घेणार आहे। आता असेच मी सर्व मालपुए काढून घेणार आहे। तुम्ही छोटे छोटे पण करू शकता किंवा थोडे मोठ्या साईज मध्ये पण करू शकता। मी सुरुवातीचा एक छोटा काढलाय, पण आता मी मोठे काढून घेणार आहे। हे इथे माझे सर्व मालपुए बनून रेडी झालेत। मी हे मध्ये बदामाचे काप टाकलेत सजावटीसाठी। मालपुआची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, तुम्ही नक्की घरी करून बघा। एकदम इझी आणि सिंपल रेसिपी आहे। आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला इमिडिएटली मिळतील। आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।